काटकर कॉलनीतील गांजा प्रकरणात आणखी 2 महिलांना अटक, राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई। कोल्हापुरात काटकर कॉलनी परिसरातील गांजा प्रकरणाच्या तपासात आणखी 2 महिलांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी दोघींना अटक केली आहे। गांजा खरेदी करण्यासाठी रोख तसेच ऑनलाईन माध्यमातून आर्थिक मदत केल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी राजारामपुरी येथील महादेव मंदिराजवळ काटकर कॉलनी परिसरात पोलिसांनी कारवाई करून 2 किलो 537 ग्रॅम गांजा जप्त केला होता। यासोबतच 1,20,000 रुपये किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स मोबाईल आणि 500 रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 1,71,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश शिंगळे करीत आहेत। तपासादरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली याचा शोध घेत असताना सुनीता बाबासू चौगुले वय 51 राहणार नवशा मारुती मंदिराजवळ शाहूनगर कोल्हापूर आणि स्नेहल संजय चौगुले वय 27 राहणार विजय बेकरीजवळ दौलतनगर राजारामपुरी कोल्हापूर यांनी गांजा खरेदी करण्यासाठी रोख तसेच ऑनलाईन खात्यावर पैसे पुरवल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यानंतर दोन्ही महिलांना दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। या गुन्ह्याचा अधिक व सखोल तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, कृष्णात पाटील, पोलीस नाईक मिलिंद बांगर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, विशाल शिरगावकर, शाहू तळेकर, गजानन हराळे, नितीश बागडी, राहुल कदम, दिगंबर कुंभार, सूरज भोपळे आणि सचिन वायदंडे यांचा सहभाग होता। नशामुक्त कोल्हापूर अभियानाच्या पार्श्वभूमीवर गांजा विक्री, पुरवठा तसेच गांजा खरेदीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।